मॉर्निंग फ्रेंड, शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे रविवार म्हणले की जास्तीची कामं, एक्स्ट्रा कामं. आणि बघा, एक्स्ट्रा कामं म्हणजे माझ्या मिस्टरांनी काढलेलं आहे कपाट आवरायला. त्यांचं कपाट, सगळे कपडे कपाटात काय आहे काय नाही, जास्तीचं असेल तर टाकून देणं, लागत असेल तर ठेवणं असं ह्यांचं चाललेलं आहे काम. तर चला, ह्यांचं झालेलं दिसतंय कपाटावरून. तर मी चहा बनवते इकडे, दुसऱ्यांदा चहा बनवते. पहिला चहा झालेला आहे आमचा. चला, गजानन महाराजांच्या समोर उदबत्ती दिवा लावायचं राहून गेलेलं आहे. देवपूजा मगाशीच झाली माझी. देवपूजा बनवायची सकाळी सकाळी उठल्या पहिला आंघोळ करून देवपूजा असते माझी. चला, दूध, चहामध्ये दूध घालायचं राहिलेलं आहे. चला या सगळेजण चहा प्यायला. चला, गजानन महाराजांसमोर दिवा लावते. हे बघा, आमचे गजानन महाराज आराध्य दैवत. आमचं आराध्य दैवत म्हणजे आम्ही ह्यांना मानलेलं आहे गुरु. महाराजांची सगळी कृपा आहे आमच्यावर. चला या चहा प्यायला. पाऊस सतत बघा, रात्रभर पाऊस आहे आणि आता सकाळी पण होता. आता म्हटलं थोडंसं ऊन पडावं. ऊन पडेल का नाही काय माहीत. आता थोडंसं असं वाटलं की ऊन पडेल. पाहूया आता, पाहूया. पाऊस पडला तर बरं होईल ना. सतत पाऊस. चला, आज आहे रविवारचं ना, खूप कामं आहेत. जास्तीची कामं असतात रविवारी. चला चहा घे. आणू की चहा तिकडे? अजून नाश्त्याचा पत्ता नाही. चला या सगळेजण चहा प्यायला. चला, आता लागली कामाला. बघा, सुट्टी, रविवार सुट्टी म्हणून काय उशीर, सगळ्याच गोष्टीला उशीर होतो. मग नाश्त्याला उशीर, त्याच्या पुढचं सगळं उशीर. त्याच्यामुळे म्हटलं चला पटदिशी आपण आता स्वयंपाकाला लागूया. नाश्ता बनवूया. पोहे फेवरेट ह्यांच्या आवडीचे, मिस्टरांच्या आवडीचे. हे बघा, इकडे मी लोणी काढते, तूप कडवायचं आहे. जास्तीची कामं रोज चाललं. आज करू उद्या करू म्हटलं चला आता आज. कालच मला बनवायचं होतं, पण काल मी ना भांडे घासायला काढले होते. डबे सगळे रॅक दाखवू का? हे पहा, काल मी सगळं आवरायला काढलं होतं. कारण का रंगरंगोटी झाली घराला, तर सगळं घाण पडली होती ह्या सगळ्या रॅकवर आणि डब्यांवर. आणि डबे दर महिन्याला घासावंच लागतात मला. किराणा भरायच्या आधी डबे घासावे लागतात. लोणी काढायचं फक्त 10 मिनिटाचं काम असेल. 10 ते 15 मिनिटाचं निघालं सुद्धा. पटदिशी लोणी निघालं. दाखवू का तुम्हाला? अरे हे पहा,
निघालं. 10 मिनिटाचं काम आहे, पण त्यालासुद्धा वेळ आपण काढत नाही. आणि म्हणजे नसतो, आणि नसला तरी म्हणजे काढला तर आपल्याला वेळ काढू शकतो आपण, पण ते काढला जात नाही. चला, तर इकडं बनवलं आहे मी मस्तपैकी लोणी, आणि आता कढवते तूप. थोडं गार पाणी घालते. चला, हे पाईकडे निघालं आहे मस्तपैकी लोणी, आणि बनवते आता तूप. घरच्या घरी असं लोणी काढले ना, तुपाचा खर्च बघा वाचतो आपला. बाहेरून तूप आणतो आपण, आणि ते भेसळ तूप असतं. खरं ओरिजिनल असतं का नाही काय माहीत आता, पण जो काही खर्च आहे आपला तुपाचा बाहेरचा, तो घरी असं तूप लोणी काढून तूप कडवल्याने वाचतो. चला, आता कढून घेते लोणी, कडून तूप करते. हे इकडे मी आज शिरा बनवलेला आहे. आज द्वादशी आहे आणि काल होती एकादशी, त्याच्यामुळे मग थोडंसं शिरा सासूबाईंसाठी. सासूबाईंना भेटायला जायचं आहे आज, तर सासूबाईंना आवडतो शिरा, त्याच्यामुळे मी बनवला. आणि इकडे बघा पोहे भिजवून ठेवलेत नाश्त्याला आम्हाला. आणि इकडे कांदा चिरते. कांद्यानं सगळं वरनं बघा कसं असतंय बघा. पाऊस थांबलेला पुन्हा येतो आहे बघा. आणि आम्हाला जायचं आहे सासूबाईंकडे, भेटायला चाललो आहेत नंदेकडे. आणि शिरा बनवून घेतलेला मी सासूबाईंसाठी. चला, मिस्टर गेलेत खाली गाडी पुसण्यासाठी. पाऊस येतो बारीक बारीक चालूच झालं आहे. मला वाटलं बरं झालं थांबलं आहे, थोडंसं ऊन पडलं आहे, तर कसलं काय पुन्हा पाऊस चालूच आहे. हे पण आम्ही निघालोत सासूबाईंकडे. आणि बघा रस्त्यात ट्रॅफिक एवढी लागलेली आहे, भयंकर ट्रॅफिक. आणि गाड्या आडव्या तिवड्या, पाऊस चालू आहे, आणि गर्दी हो म्हणून गर्दी आहे. आणि रसिका आणि विरांश पण येणार होते. विनायक, रसिका, विरांश पण येणार होते, पण विरांशने ना खूप त्रास दिला, खूप रडारडी केली, त्याच्यामुळे रसिकाने कॅन्सल केलं आमच्यासोबत यायचं. आता जाता जाता प्राजक्ताला पण घेऊन जायचं आहे, का तर आज प्रतीकचं ना काम चालू आहे. संडे असून सुद्धा प्रतीकचं काम चालू आहे, त्याच्यामुळे प्राजक्ताला जाता जाता आम्हालाच घेऊन जायचं आहे. प्राजक्ताच्या घराकडे वळलो तर आम्ही, आपण वळता वळता काय झालं, एक 4 व्हीलरवाला आला. इतका जरा टर्न घेतली त्यांनी, खूपच जरा टर्न घेतली, आमच्या गाडीला धडक बसली असती. हे आली प्राजक्ताची बिल्डिंग. प्राजक्ता खाली येऊन थांबणार होती, तिला मी आधीच सांगितलं होतं ये खाली येऊन थांब, म्हणजे काय होतं उशीर होणार नाही, कारण की शिरा न्यायचा होता सासूबाई. ऑलरेडी ट्रॅफिकमुळे आम्हाला उशीर झाला होता. शेवटी आम्ही प्राजक्ताला घेतलं आणि आम्ही निघालो. चला, तुम्ही भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.